हॅलो, कसे आहात? वेलकम टू माय चॅनल श्रेया बस. खूप दिवसानंतर आज मी हा ब्लॉग करते आहे बिकॉज वीकडेजमध्ये आजकाल मला बिलकुल पण टाईम नाही मिळत. सो मी विचार केला की आता मी वीकेंड ब्लॉग्स आय गेस वीकेंड ब्लॉग्सच होतील मोस्टली. मी ट्राय करणार की मी वीकडेज पण ब्लॉग करू बट वीकेंड्स ब्लॉग मोस्टली होणार फॉर शुअर माझं रुटीन बघता. सो येस, हिअर आय एम बॅक अगेन. आणि आज मी थोडं काहीतरी वेगळं करायचं विचार केला आहे. ब्लॉगमध्ये सतत आपण तेच रुटीन बघत असतो अँड असं मोनोटनस होऊन जातं खूप. सो मी असा विचार केला आहे की लेट्स डू फूड चॅलेंज. बिकॉज आपल्या पुण्यात आम्ही पुण्यात आहोत. सो की क्विझिन्स देर आर मेनी आयटम्स टू हॅव. सो आय थिंक की त्याच्यावर फूड चॅलेंज नक्की करायला पाहिजे. भरपूर आयटम्स कुठे काय मिळतात, कुठे काय प्रसिद्ध आहे, मोस्टली लोकांना माहिती नाही. इनफॅक्ट मला पण नाही माहिती. सो आज आम्ही ChatGPTची मदत घेणार आहे. पुण्यातच आम्ही सर्फ करणार आहे की कुठे काय चांगलं मिळतं. सो नक्की तुम्ही या ब्लॉगला स्टे ट्यून्ड राहा बिकॉज हा मजेदार ब्लॉग असणार आहे. आणि मी जरा फूडीजलाच माझ्या ब्लॉगमध्ये इन्व्हॉल्व केलं आहे. सो धीरे धीरे तुम्ही बघाल की कोण कोण फूडीज एंटर होणार आहे. सो स्टे ट्यून्ड. ओके, तर मी तुम्हाला सांगितलेलं की मी फूडीजला इन्व्हाइट केलं आहे माझ्या ब्लॉगमध्ये. सर्वात पहिला फूडी जो आहे तो हा आहे. मलाच इन्व्हाइट केलं. आज घेऊन चाललंय. हो, माझी पार्टी आहे पण आज घेऊन चाललंय. फूडी नंबर 1, तुम्हाला काय म्हणायचं आहे? कसं वाटतंय हे फूड चॅलेंज बद्दल? किती एक्साइटमेंट आहे? हो, मला तर सगळं खायचं आहे. आता तुम्ही कुठं कुठं नेत आहे आणि तुम्हाला फाडायचं आहे. मी आज पे करणार आहे म्हणून तो खूप खुश आहे. ओके, सो मी ChatGPTचीच मदत घेतली आहे बिकॉज म्हणजे खूप असं प्रसिद्ध नको आहे. लाईक असं छोटे छोटे स्टॉल्स इकडे छान मिळतं ना, स्वाद आहे अँड दे आर नॉट दॅट फेमस. ते आम्ही टार्गेट करणार आहे. सो लेट्स सी कुठे कुठे जातो. ओके, सो आमच्या फूड चॅलेंजमध्ये फूडी नंबर 2 हॅज अराइव्ड अँड दॅट इज मृणाल. तुला काय खायचं आहे आज? मला आज सगळं खायचं जे काय आपण एक्सप्लोर करू. वी आर स्टार्टिंग विथ चाट भेलपुरी असं टाइप्स. ओके, ओ माय गॉड, तिचा चेहरा बघ किती लाईटन अप झालाय. आणि मी ChatGPTचीच मदत घेणार आहे. ओके, येस, की कर्वेनगर मध्ये, कोथरूड मध्ये कुठलं आहे. लेट्स सी. ओके, चलो लेट्स एक्सप्लोर. सर्वात पहिले आम्ही जातोय हर्षल हॉल मध्ये. तिकडे कसबा इव्हेंट आहे. सो आमच्या एक कझिननी तिथे स्टॉल लावलाय. सो मी तुम्हाला ते पण दाखवणार. मोक्याच्या ठिकाणीवर मी जस्ट एक जेन्युइन रिॲक्शन दिली. केवढी भीड आहे बघा कसबा एक्झिबिशनला. जवळून कर. हे आहे ताईचं सगळं कलेक्शन. खूप प्रिटी आहे. तिने स्वतःच केलंय सगळं. कसं चाललंय डे 2? मस्त, कसं सेल आहे? छान आहे. आम्ही कसबा एक्झिबिशनमधून आता निघालो. अमेझिंग एक्झिबिशन आहे. खूप सुंदर कलेक्शन आहे, खूपच सुंदर. त्यात आम्ही हे घेतलंय खाण्याचं. ज्वारीचे पॉपकॉर्न्स आहे. हे मल्टिपल फ्लेवर्समध्ये येतं. सो आम्ही इथं हा चूज केला आहे, क्रीम अँड अनियन. आणि एक अजून आमच्या ताईच्या स्टॉलवरून आम्ही एक फ्रीज मॅग्नेट घेतला आहे विथ गुड वाईब्स. ते एक छान घेतलं आहे. हां, तुझ्याकडे आहे का? येस, एक हिनी पण घेतलं आहे स्वामी समर्थ, सॉरी, येस, श्री स्वामी समर्थचं हिनी फ्रीज मॅग्नेट घेतला आहे. आम्ही गुड वाईब्सचा घेतला आहे. सो अमेझिंग कलेक्शन आहे. नक्की या एक्झिबिशनला तुम्ही विजिट नक्की करा. फ्रायडे, सॅटर्डे, संडे होता. येस, 10th, 11th, 12th असं आहे. सो असा एक्झिबिशनचा मी तुम्हाला दाखवू. भरपूर गर्दी होती. भरपूरच. आणि सगळे ब्रँड्स आले. सो आय गेस सगळे मुंबईचे ब्रँड्स आहे. सो खूप छान सुंदर कलेक्शन आहे. नक्की विजिट करा. ओके, मुन्नानी सुरू पण केलं. एवढी भूक लागली मुन्नाला. खरंच अमेझिंग फ्लेवर आहे. हा क्रीम अँड अनियन इतका अमेझिंग फ्लेवर आहे. ज्याला बघून असं वाटतं की हे मखाणे आहे आणि मला ओके असे टेस्ट. पण उघडून जेव्हा मी खाल्लेलं आहे मामा मिया, खरंच याच्यात पेरी पेरी पण होतं पण मला तेवढं नाही आवडलं. हे छान आहे क्रीम अनियन. पण हे आपल्याला बहुत वाटतं. मस्त.
फर्स्ट आम्ही देव चाटला आलो आहे. मग काय घेणार? मग पाणीपुरीच घेऊया आधी. नाही तू घे ना शेवपुरी भेलपुरी काय हवंय तुला काय आवडतं ते. SPD चांगलं आहे. दुसरी कुठली भेळ आहे सिंपल? अजून घे पाणीपुरी. तर मी आता ओली भेळ ट्राय करणार आहे. मृणाल, ओव्हर टू यू. बाईट. सो दादा सांगतोय, दादाच्या रिव्ह्यूवरून आपण बघूया. ते ज्या प्रकारे ह्याच्यावरती मस्तपैकी ग्राउंडनट्स घातलेले आहेत, मस्त. तुला दाणे फार आवडतात ना? खरंच? ट्राय करूया. कसं वाटलं जिंके इकडे देव चाटला येऊन? आपण असं चॅट जीपीटीचा रेफरन्स तर घेतलंच नाही, राईट? नाहीच घेतलं चॅट जीपीटी. सर रॅन्डमली गुगल सर्च केला मी. आय नो. नाही, या ह्याच्यासाठी नाही घेतला. आपण त्या हॉलमधून निघालो ना तर पटकन मला जवळचं हवं होतं. हां, तर देव चाट मिळालं तर इकडे आली. मला वाटलं तू चॅट जीपीटीचा घेतला. चॅट जीपीटीचा रेफरन्स घेऊन भेळ जीपीटी खायला आलाय. जोक नंतरचं रिॲक्शन मृणाल का हसली माहिती नाही. आपल्या दादाला सपोर्ट करते. खरंच खूप ॲम्बियन्स खूप चांगला आहे. आणि पाणीपुरीचं मेन जी पुरी आहे ती फार क्रंची आहे. सो ते फारच आवडलं. गाईज हे बघा फुल संपलेलं आहे. म्हणजे आता रिव्ह्यू द्या. एवढं डिश ट्राय केली ती होती पाणीपुरी, एकदम मस्त प्लेन पाणीपुरी. बट त्याचा जो आय मीन की इतकं पाणी इतकं मस्त होतं. त्याच्यामध्ये मिक्स्ड होतं, म्हणजे काय गोड प्लस तिखट. सो मला ते अमेझिंग, म्हणजे आत्ता ह्या 2 डिशेसमध्ये मला बेस्ट पाणीपुरी आहे. सेकंड आम्ही ट्राय केली भेळ. कोल्हापुरी भेळ नव्हती, पण वी विल नॉट रिग्रेट, कारण की ही जी भेळ होती ती पण खूप छान होती आणि आम्हाला मस्त वाटतं. आणि आम्ही तिघांनी मिळून हे पाणीपुरी आणि भेळ 2 घेतलेले आहेत. पाणीपुरीची पुरी क्रंची वाटली, मस्त थंड पाणी होतं. बटाटा थोडं जास्त वाटलं, पण क्रंची किती सुंदर चांगली होतं. मस्त आहे. टेस्टी होती. पाणीपुरी टेस्टी होती आणि भेळ पण स्पायसी आहे, चांगली आहे भेळ. येस. आणि आम्हाला माहितीच नव्हतं ॲम्बियन्स इथं फर्स्ट कॉफी म्हणून आहे. तर फर्स्ट इथे ॲम्बियन्स खरंच खूप चांगला आहे. देव होता देव चाट. हो. सिग्नल भारत पेट्रोलियम झालं की कॉर्नरवरच आहे. बाहेर स्वीट्स म्हणून दिलं काहीतरी, ते इग्नोर करा. स्वस्तिक स्वीट्स काय असं फूड हो, कॉर्नर आपल्याला पण एकदम सापडलं नव्हतं. दिसत नीट ना. पण फर्स्ट कॉफी देव चॅट आणि फूड कॉर्नर असं तिन्ही एकत्र आहे. पाणीपुरी खूप छान वाटली. क्रंचीनेस वॉज गुड. ते खूप आवडलं मला. पण फक्त आय वॉज एक्सपेक्टिंग 6 फ्लेवर्स. ते इकडे नाही मिळालं. आता लेट सी नेक्स्ट आम्ही जे स्टॉलवर जाऊ तिकडे असणार कदाचित 6 फ्लेवर्स. लेट सी, नॉट फॉर शुअर. आणि फॉर भेलपुरी ओके, नॉट सो गुड, बट आय लव्ह दी ॲम्बियन्स. ॲम्बियन्स बघा, ॲम्बियन्स मस्त आहे. ॲक्च्युली इथं फूड कॉर्नर म्हणून काहीतरी नाव दिलं आहे. पण एक सो ये हमारा फूडी नंबर 3 है. पहले ये तो बता दीजिए. 4 हो गया ना. अभी 3 और ये 4. यस. 4 और 5 क्रंची ना. पानीपुरी अच्छा था, लेकिन मैंने इनको बोला था कि तीखा कम लेना, तो उन्होंने मीठा ज़्यादा दे दिया था. बट क्रंच एंड ऑल वाज गुड. Crunch and all was good. ओके, सो हाउ मेनी स्टार्स लाइक आउट ऑफ 5? किती देणार आहे स्टार? आई एम गिव्हिंग. I'll give a 3.5 out of 5. नेक्स्ट आहे छप्पन चाट. मी आलो आहे छप्पन चाटमध्ये. इकडे आम्ही पाणीपुरी घेणार. इकडे भेलपुरी अवेलेबल नाही आहे. सो आम्ही पाणीपुरी घेणार आहे. आणि काय आणि आपण छोले समोसा येस, भेलपुरी आता कुठे वेगळ्याकडे घेऊ. SPD पण. येस, हे छोले समोसा आहे. हो, ये सूजी, ही सूजी पुरी आहे. आणि त्याला असे गोड चटणी आणि तिखट चटणी. छोले समोसा कसं? ओके. सो आय वुड से की मला दोघांमध्ये छोले समोसा चाट एकतर आधीच ते माझं फेवरेट आहे आणि आज मी इथे खाल्लेलं आहे. सो मी परत येणार आहे इकडे खायला, एवढं आवडतं. हो, नाईस. आणि सेकंड होतं एकदम मज्जाच झाली बिकॉज ती हेल्दीवाली पुरी होती. सो ठीक आहे, टू मेन्शन. आणि ती एवढी मोठी होती की माझ्या तोंडामध्ये पूर्ण मावलेली नाही आहे. बट इट वॉज ऑल्सो नाईस. नाईस ना, टेस्ट वाईज वॉज गुड. क्रंची होती, टेस्टी होती, मस्त. Yes. पाणी पण एकदम छान, मस्त थंडगार. येस, नाईस, सो नाईस. परफेक्ट. समोसा चाट was good, the taste was good. Okay, like चटपटा था चाट के जैसा.
and it was more balanced house, but it was not too spicy neither too sweet, so it was good. And yeah, I like the pani puri more over here because especially with the submarine उससे बेटर ना submarine shape, the crunch, the crisp, and the masalas that they use, it was really good. Like it felt like that you have come for having chaat and nothing else like apart from that. करेक्ट So yeah, I will give a 5 on 5 for this. Yes. For both things. खूप छान होतं इनफॅक्ट समोसा चाट जे मी पहिल्यांदा खाल्लं आय वॉजंट अवेअर अबाउट दिस खाल्ल्यावरती म्हणजे लाईक एव्हरीथिंग इज परफेक्ट आय मीन टेस्ट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स चांगला होता संजीव को पण घ्या. येस साऊंडिंग लाईक हिम साऊंडिंग लाईक हिम हा, विकास करणार. पाणीपुरी वॉज व्हेरी युनिक शेप वेगळा होता मोठी होती मेन म्हणजे सफिशियंट चांगली भरली होती व्हेरी क्रिस्पी अँड येस नक्की परत एकदा येऊन येस येस नक्की चाट ऑथेंटिक वाटला सेम लाईक इंदोर टेस्ट नाव जसं आहे 56 चाट प्रॉपर डाळिंब आणि ते जिरा कुठलं शेव असतं लसुणी शेव हां लवंग शेक त्याची छोलेची ग्रेव्ही आणि दही मस्त होतं छोले चाट समोसा आणि सुजी पुरी पण मस्त होती हो. सुजी पुरी ठीक आहे दोन्ही कम्पॅरेटिव्ह मला लेवलच वाटलं हां. टेस्ट वाईज पण समथिंग डिफरंट आहे ते सुजी पुरी ओके सो गुड एक्सपिरियन्स वॉज गुड परत एकदा व्हिजिट करू शकतो 56 चाट येस सुजी पाणीपुरी वॉज टू गुड क्रंची होते म्हणजे मला सुजीमध्ये क्रंच एक्सपेक्टेड नसतो बट इट वॉज रिअली गुड आणि टेस्ट वॉज ऑल्सो गुड एकच जलजिराच होता 6 फ्लेवर्स नव्हते बट इट वॉज गुड आणि नेक्स्ट वॉज छोले चाट ॲक्च्युली भेलपुरी साठी आम्ही आलेलो बट भेलपुरी नाही मिळाली सो त्याचं सबस्टिट्यूट आम्ही घेतलं छोले समोसा चाट घेतला आणि इट वॉज ॲब्सोल्युटली ग्रेट सगळ्यांना फारच आवडलं आणि थोडं MP टच पण होते नेक्स्ट संगीता स्टॉल रिलेटेड मिले ना पानीपुरी I will get the preference. इसमें ऊपर चॉकलेट की कैरी भी डाली है It was कैसा लगा? for me, like the taste was a little too spicy, and pani puri super what they gave did not have lemon and all, so it was actually not fulfilling the criteria for chaat. I give it. I will give तो it. ओके I will give it. ओके पानीपुरी वॉज ओके बट भेलपुरी अच्छा था देव चाट से भी अच्छा था आणि तिखट गोड असं मिक्स होता कैरी होती मस्त लागली अरे. वॉज गुड होती ॲक्च्युली खूप आवडली मला पाणीपुरी आवड से 2.5 आउट ऑफ 5 हां. जरा सुकी होती अशी ओके ओके मसाला पुरी हां येस येस So आता आम्ही खाल्लंय भेळ ती फुल झाली आहे भेळ आणि पाणीपुरी. हां सो आत्तापर्यंतच्या तिन्ही डेस्टिनेशन्समध्ये पाणीपुरी सगळ्यात बेस्ट ओके आणि सेकंड होतं ते होतं भेळ ती पण ओके होती पण ती अशी मला वाटते मी झोपेत खाल्ली का? फुल झालं ओके पण परत मी जागी झाले जेव्हा मसाला पुरी म्हणजे ती सुकी पुरी मिळाली. सुकी पुरी सगळ्यात भारी होती. येस Yes. आणि हे संगीता कुठे आहे कुठल्या एरियामध्ये हे कमला नेहरू पार्कच्या इथे आहे. ओके पण गाईज प्लीज नक्की विजिट हां, करा yes, yes. दिस प्लेस. हे सो बेसिकली पाणीपुरी वॉज गुड ओके फाईन असं टाईप्स होतं नॉट दॅट टेम्पटिंग आणि भेलपुरी जे होतं ते खूप तिखट होतं सो मी अवॉइड केलं बिकॉज मला खूप तिखट खावलं नाही जात सो मी अवॉइड केलं सो येस ओके वॉज ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी भेलपुरी वुड बी बेस्ट बट चेरी ऑन टॉप वॉज सुकी पुरी तर त्याच्यामुळे मला ते खूप आवडलं सो आता आम्ही 3 प्लेसेसला गेलो होतो सगळ्यात पहिले आम्ही गेलो देव देव चाट. सॉरी त्याच्यानंतर सेकंड आम्ही गेलो होतो 56 आणि थर्ड आम्ही इथे आलो होतो कमला. प्राईस रेटिंग द्यायचं असेल तर सगळं ओव्हरऑल बघायला गेलं तर जास्त तर मी करून टेस्टलाच महत्त्व देणार आहे सो सेकंड जो होता आपलं 56 सो त्याला मी 5 देते ठीक आहे आणि जर ॲम्बियन्स वाईज असेल तर फर्स्ट देव चाटला किती रेट त्याला 5 जर ॲम्बियन्स वाईज असेल संगीता तर संगीताला 4.5 ओके शी इज जनरस तुझं सगळ्यात बेस्ट मी म्हणू मला प्रेझेंटेशन ॲम्बियन्स तो मी फर्स्ट ठेवेन देव स्टार्टला बेस्ट येस बेस्ट माझ्यासाठी बेस्ट ते ॲम्बियन्स वाईज आणि येस अँड देन 56 अँड देन Right. संगीता कोणचा Best, I like the second one. The taste was good. Okay, and the puri was also crispy. So overall, I liked the second one. Yeah, the place was a little clumsy for sitting and out. So I'll give a 4.5 out of 5 for that. The first place where we went to, like the seating arrangement was okay, considering it's a start corner. But the taste was not so good. So I'll rate them like 4 out of 5, and this is like 3.5.
मला पहिलं सर्वात आवडलं 56 चाट जे होते. डेफिनेटली कमिंग देअर नेक्स्ट टाईम. आणि आय वुड से ॲम्बियन्स वाईज द फर्स्ट वन देव चाट. सो ओव्हरऑल फॉर 56 5 आउट ऑफ 5. फॉर देव चाट आय विल से 4.5 आउट ऑफ 5. आणि संगीता द भेळ वॉज गुड बट पाणीपुरी वॉज ओके. सो दॅट्स 4 आउट ऑफ 5. सो 3 मधलं बेस्ट फॉर द फूड टेस्टसाठी मला 56 आवडलं 5 आउट ऑफ 5. आणि ॲम्बियन्स आणि ओव्हरऑल फूडसाठी देव चाट 4.5. आणि संगीता 4 देईल कारण की ॲम्बियन्स पण नाही आहे. प्राइसिंग कारण की तशीच होती. देवची 90 रुपीज झाले, ह्याचं पण 90 रुपीज झालं. पण 90च्या मनाने देव चाटचं कारण की ॲम्बियन्स पण चांगला ना. करेक्ट. सो देव चाटला मी सेकंड प्रेफरन्स. बट टेस्ट वाईज जात असेल तर 56 विनर आहे. आता आम्ही जे डिसाईड केलेलं तसं मी सगळं एक्सप्लोअर करून झाले. 3 आम्ही रेस्टॉरंट असंच ठेवणार आहे मी फूड चॅलेंजमध्ये 3च. बिकॉज आमच्या पोटात एवढी जागा पण नसते की आम्ही एवढं सगळं खाऊ शकतो. तू खाल्लं ना आज? तू खाल्लं ना? पण व्लॉगर्स कशी खातात मानलं पाहिजे ना. 6 प्लेसेस खातात एक दिवसात. बापरे. 3 मध्ये दिवसभराचं खाणं झालं. हो म्हणजे दुसऱ्यामध्येच माझं तरी असं होतं की यार कितना हो गया अभी बस करो. सो तर मी 3 केलं. असं आमचा आज फूड चॅलेंज झाला. मृणालला कसं वाटलं? सो इट वॉज ओव्हरऑल अन अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप म्हणजे खूप मस्त वाटलं मला. आणि वेगळे प्लेसेस ट्राय झाले. एक्झॅक्टली वेगळे प्लेसेस ट्राय झाले आणि तिकडचे वेगवेगळे प्रकारचे चाट ट्राय झालं. सो फक्त एक ख्वाहिश आमची राहिली आहे ती आहे की वेगवेगळे टाईपचे पाणीपुरीज आम्ही ट्राय करणार. फ्लेवर्स नाही मिळाले आम्हाला. फ्लेवर्स ट्राय करायचे आहेत. Yes. पण आजचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग होता. 10 on 10. येस खूपच मजा आला. आज आमचा खूप फर्स्ट मजा आली. चॅलेंज होता. हो. आता मी विचार केला की आम्ही अजून करू कारण मृणालनी भरपूर सजेशन्स दिले. येस. आणि आपण भरपूर अजून खूप सारे फूडीज आहेत. येस भरपूर आहे भरपूर आहे. अजून आपण इटालियन त्याच्यानंतर पावभाजी डोसा बरेच ठिकाण वडापाव. बघू आता नेक्स्ट कुठला होता व्लॉग. येस आता Stay नेक्स्ट tuned. बघू. येस आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हे पण तुम्ही मला नक्की सांगू शकता. बिकॉज आम्ही तर सगळे खब्बड आहे. आम्ही खाऊच त्यात काय नवीन आहे. आणि एव्हरी वीकेंड आपण बाहेर जातो त्यापेक्षा एक असं व्लॉग केलेला बरं राईट. इनफॅक्ट तुम्हाला पण इन्फॉर्मेटिव्ह होईल की कुठे काय काय मिळतं. सो येस मी इथेच माझा व्लॉग एंड करते. प्लीज टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्रेया बस. आणि भरपूर प्रेम द्या आणि सांगा हा व्लॉग कसा वाटला. बाय बाय.